नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. एक पार्टी, एक संगीत आणि समुद्रकिनारी रंगलेली एक रंगतदार रात्र. पण अचानक होत्याचं नव्हतं झालं आणि ती जागा बनली मृत्यूचा सापळा. ही बातमी आहे गोव्यातील आग लागलेल्या एका रिसॉर्टची. येथे नक्की काय घडलं ते आपण आज बघणार आहोत. उत्तर गोव्यामधील अरपोरा येथे बीच बाय रोमिओ लेन नावाचा एक फेमस नाईट क्लब आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी नेहमीप्रमाणे तिथे मजा मस्ती डान्स चालू होता. शॉप फ्लोअर पूर्ण डान्सने भरलेला होता. रात्री 12च्या सुमारास नाईट क्लब मध्ये अचानक धूर दिसून आला. काही काळाच्या आतच एक मोठा आवाज आला. प्राथमिक अंदाज असा होता की गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता, परंतु ताज्या तपासामध्ये हे निष्पन्न झाले आहे की जी आग लागली होती ती सिलेंडरमुळे नव्हती, तर जे स्पार्कलिंगचे इलेक्ट्रिकल फायरवर्क्स यूज केले होते त्याच्यामुळे या क्लबला आग लागली. क्लबमध्ये जाण्या येण्यासाठी एकच मार्ग होता आणि ज्या काही बाकीच्या वाटा होत्या त्या अरुंद होत्या. लागलेली आग, तिचा पसरलेला धूर, अंधार, गोंधळ यामुळे लोकांना बाहेरच नाही पडता आलं. काही लोकांनी तर बाहेर निघण्यासाठी शेवटी काचा फोडायचा प्रयत्न केला. या सर्व घटनेमध्ये एकूण 25 जणांना आपले प्राण गमावे लागले. त्याच्यामध्ये 20 जण हे इथे काम करणारे होते तर 5 जण पर्यटक होते. या क्लबमध्ये काही त्रुटी सापडल्या होत्या त्या खालीलप्रमाणे. सगळ्यात पहिलं, या क्लबमध्ये कोणत्याही प्रकारची फायर अलार्म सिस्टीम नव्हती आणि स्प्रिंकलर नव्हते. सेकंड, क्लबमधून बाहेर निघण्यासाठी एकच मार्ग, तोही अरुंद. तिसरा, फायर डिपार्टमेंटच्या एनओसी शिवाय हा क्लब चालू होता. चौथा, ओव्हरक्राऊडिंग, म्हणजे जेवढी लिमिट आहे त्यापेक्षा जास्तही माणसं या क्लबमध्ये आली होती. आणि पाचवा, सगळ्यात महत्वाचा, या क्लबला बेकायदेशीर बांधकामाबद्दल ऑलरेडी एकदा नोटीस आली होती, पण ही नोटीस थांबवली गेली होती. ती कोणी थांबवली याचं उत्तर अजूनही नाही मिळालं. या जर सर्व गोष्टी फॉलो झाल्या असत्या तर कदाचित ही घटना आपल्याला टाळता आली असती. या न्यूजवर लेटेस्ट अपडेट असा आहे की क्लबचा मॅनेजर व जनरल मॅनेजर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दुसरा, क्लबचा मालक हा फरार असून त्याच्यासाठी त्यांच्यावर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तिसरा, गोवा गव्हर्नमेंटने सरकारी अधिकाऱ्यांना जे संलग्न होते त्यांना निलंबित केलं आहे. चौथा, क्लबचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाचवं, जे कोणी पीडित आहेत, मृत्युमुखी पडले किंवा काही दुखापत झाली त्यांना केंद्र व राज्य सरकार दोघांनीही मदत जाहीर केली आहे. आणि 6वं, गोवा सरकारने सर्व क्लबचा फायर ऑडिट सुरू केलेला आहे. या सर्वांमधून आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की जी काही फायर अँड सेफ्टी सिस्टीम असते ती कागद भरायला नसून तुमचा आमचा जीव वाचवायला असतो. कदाचित जर या क्लबने या सर्व फॉलो केल्या असत्या तर त्या 25 लोकांचा जीव वाचला असता. याच्या पुढे तुम्ही कुठेही अशा ठिकाणी जाल तर गेल्यावर 5 सेकंद थांबा, आजूबाजूला लक्ष द्या, बाहेर निघायचे मार्ग, फायरच्या बाबतीत काही सुविधा आहेत का हे बघा, कारण ते 5 सेकंद तुमचा जीव वाचवू शकतात. हा घडलेला अपघात ही काही बातमी नाहीये, तर ही तुमच्या आमच्यासाठी एक चेतावणी आहे की अशा घटना पुन्हा घडू शकतात. त्या सर्व घटनेमागे चूक कोणाची, प्रशासनाची की त्या क्लब मालकाची? तुम्हीच ठरवा. धन्यवाद.